सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस हे शिव अरूर आणि राहुल सिंग यांचं पुस्तक, ज्याचा मराठी अनुवाद संध्या रानडे यांनी केलेला आहे. मागच्या भागामध्ये आपण लान्स नाईक गोस्वामी ह्याच्याबद्दल वाचलं. तसंच आता आजपासून आपण एक नवीन गोष्ट चालू करत आहोत आणि ती आहे हवालदार हांगपन दादा यांच्याबद्दल. शमशाबारी पर्वतराजी, जम्मू आणि काश्मीर, 26 मे 2016. त्यांचा उजवा हात त्यांच्या कलाशनिकॉफ बंदुकीच्या ट्रिगरवर होता. काळा निळा झालेला निष्प्राण हात. त्यांचा अर्धाधिक चेहरा पर्वतावरच्या बर्फात बुडालेला होता. 12,000 फूट उंचीवरच्या पर्वतावरच्या बर्फात. त्यांचे प्राण शरीरातून निघून जाता जाता सुद्धा शत्रूवर बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या झाडूनच गेले. मानेवर लागलेल्या शत्रूच्या एका गोळीने हवालदार हांगपन दादा यांचं आयुष्यच संपवलं. पण मृत्यू येण्यापूर्वी त्यांनी 7.62 मिलीमीटरच्या 30 फैरी झाडल्या होत्या. 30 फैरी. हवालदार हांगपन दादा यांच्या व्यक्तिमत्वात दुसऱ्याच एखाद्या जगाशी नातं सांगणारं काहीतरी विलक्षण, अद्भुत असं वैशिष्ट्य होतं. काश्मीरच्या कठोर फसव्या पर्वतरांगांमध्ये लढताना धाडसाची गरज असणं ही काही फार वेगळी गोष्ट नाही. पण हवालदार हांगपन दादांबरोबर अनेकदा युद्धांमध्ये सहभाग असणारे त्यांचे वरिष्ठ आणि इतर सैनिक यांच्यापैकी प्रत्येकजण खात्रीपूर्वक सांगतो की युद्ध असं अगदी रोमारोमात भिनलेला एकही माणूस त्यांनी आजवर पाहिलेला नाही. हांगपन दादांचं सगळं जगच दहशतवादी कारवायांच्या विरुद्धच्या लढायांभोवती फिरत असे आणि त्यातल्या प्रत्येक लढाईत त्यांचं शौर्य अतुलनीय ठरलं होतं. त्यांना मृत्यू येण्याआधीच कितीतरी वेळ त्यांच्या अंगात अक्षरशः भूत संचारलं होतं. त्यांच्या युनिटमधलेच त्यांचे एक सहकारी सांगत होते, हवालदार दादा हांगपन यांच्या एका अविस्मरणीय लढाईच्या संदर्भात ते बोलत होते. त्यांची शेवटची लढाई. तो दिवस होता 26 मे 2016. श्रीनगरपासून 150 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला LOCच्या पलीकडे सशस्त्र दहशतवाद्यांच्या एका गटाची जोरदार तयारी सुरू होती. पाकव्याप्त काश्मीरमधल्या समृद्ध हिरव्यागार लिपा व्हॅली या भागातल्या त्यांच्या ठाण्यावरून निघण्याआधी त्यांच्याजवळच्या शस्त्रास्त्र आणि इतर गोष्टींवर अखेरची नजर टाकून ते निघण्याच्या घाईत होते. त्यांच्या हालचालींमधला आत्मविश्वास हळूहळू कमी होत होता. पण LOC जवळ आल्यावर ते अधिक सावधगिरी बाळगत लपतछपत सरपटत येत होते. ते दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरच्या एका अतिशय सुंदर भागातून नजर खिळवून ठेवणारं निसर्ग सौंदर्य मागे टाकून निघाले होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिपा व्हॅली अनेक पाकिस्तानी पर्यटकांना स्वतःकडे आकर्षित करून घेते. अक्रोड आणि सफरचंदाच्या सुंदर बागांमध्ये फिरणारे लोक एकूणच सगळ्या गोष्टींचा आनंद लुटत असतात. डोंगरांमधून वाहणारे झरे आणि हिरवीगार कुरणं यांच्या छायाचित्रांनी माध्यमांच्या साईट्सवर दरवर्षी गर्दी केलेली असते. पण त्याच भागात आणखी एक जागा आहे जिथं फारच थोड्या प्रमाणात लोक गेले असतील आणि क्वचितच कोणी त्या जागेचे फोटो पाहिले असतील. ती जागा दहशतवाद्यांच्या ठाण्यांनी व्यापलेली आहे आणि तिथून नियमितपणे पाकिस्तान दहशतवाद्यांना LOC ओलांडून जम्मू काश्मीरच्या भागातून घुसखोरी करून भारतात पाठवतं. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतं. 26 मेच्या रात्री 4 दहशतवादी तो डोंगराळ भाग तुडवून घाईघाईने LOCकडे निघाले होते. तेव्हा सगळीकडे काळोखाचंच साम्राज्य होतं. पाऊसही पडत होता. अधूनमधून लखलखणाऱ्या विजांच्या प्रकाशात शमशाबारीच्या बर्फाळ पर्वतरांगा उजळून निघत होत्या. काश्मीरच्या खोऱ्यात पोचण्याआधी त्यांना या दुर्गम अशा पर्वताचं नैसर्गिक कुंपण ओलांडणं भाग होतं आणि या कुंपणापाशीच 14,000 फुटांपेक्षाही अधिक उंचीवर भारतीय सैनिक खडा पहारा देत असत. त्यांच्या पहाऱ्याखाली त्यांच्या ठाण्यांच्या चहूबाजूंनी दिसणारा
सर्वदूर पसरलेला, बघणाऱ्याला अवाक करून टाकणारा सुंदर विशाल परिसर होता. आणि या सौंदर्याबरोबरच ठिकठिकाणी असणारा धोकासुद्धा त्या घुसखोरांच्या वाटेत होताच. 2015च्या हिवाळ्यात सैनिकांच्या तुकड्यांनी ही पहाऱ्याची ठाणी रिकामी केली होती. पण जसजशी उन्हाळ्याला सुरुवात झाली तसतशी ती ठाणी पुन्हा एकदा भरत गेली. तिथला भारतीय सैनिकांचा पहाराही वाढत गेला होता, कारण उन्हाळ्याबरोबरच दहशतवादी घुसखोरांची पावलंही तिथे पडायला सुरुवात होत असे. ही घुसखोरी तिथल्या तिथेच मोडून काढण्यासाठी उन्हाळ्यात जबरदस्त पहाऱ्याची गरज होतीच. लष्करी शास्त्रानुसार जबरदस्त हिवाळ्यात दूरवरच्या निर्जन भागातल्या ठाण्यांमधून थोड्या कमी उंचीवरच्या ठाण्यांमध्ये वास्तव्यासाठी येणं भारतीय सैनिकांना नवं नव्हतं. आणि त्यानंतर हवा सुधारत गेल्यावर त्याच निर्जन, बर्फाळ, डोंगराळ भागात जाऊन परत एकदा खडा पहारा सुरू करणं ही सुद्धा त्यांच्यासाठी नित्याचीच बाब होती. कडक, कठोर आणि सारी गात्र गोठवून टाकणारा हिवाळा पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीला मोठ्या प्रमाणावर आळा घालतो. आणि त्यामुळेच सैनिकांना सतत चालणाऱ्या लढायांच्या सत्रांमधून थोडीशी फुरसत मिळते. नेहमीप्रमाणेच LOC ओलांडून भारतात घुसायला निघालेल्या या दहशतवाद्यांनाही ज्या रस्त्यांनी जायचं होतं त्याची तर व्यवस्थित माहिती त्यांना दिलेली होतीच. पण त्या जागी पोचल्यावर पुढे कोणतं संकट वाढून ठेवलं होतं हेही त्यांना माहीत होतं. भारतीय सैनिक हे त्या संकटाचं नाव. भारतीय लष्कराचे अत्यंत सरावलेले, डोंगराळ, बर्फाळ भागातल्या युद्धशास्त्रात पारंगत असलेले सैनिक. हे दहशतवादी अत्यंत काळजीपूर्वक निवडलेल्या मार्गाने LOC ओलांडून भारतात घुसताना चोरट्या पावलांनी लपतछपत पूर्वेच्या दिशेने पर्वतरांगांकडे निघाले होते. त्यांना दिल्या गेलेल्या प्रशिक्षणाचा मुख्य भाग शमशाबारी पर्वतरांगा पार करून पुढे जाण्याच्या कामगिरीचाच होता. एकदा त्या पर्वतरांगा कशाबशा मागे पडल्या की त्यांचं पुढचं काम होतं ते त्यानंतर पुढे येणाऱ्या खोऱ्यानं मुक्त हस्ताने बहाल केलेल्या लपता येण्याजोग्या जागांमध्ये अंगाचं मुटकुळं करून दडून बसणं. कुणालाही न दिसता, कुणाच्याही काही लक्षात न येता ते काही तास तसेच लपून राहिले तर नंतर भारताचं फार मोठं नुकसान करणं त्यांना शक्य होणार होतं. भारताने मोठ्या प्रमाणावर आपले सशस्त्र सैनिक तिथे पहाऱ्यावर ठेवले होतेच, पण त्याशिवायही शेकडो कोटी रुपये खर्च करून भारताची आणि पाकिस्तानची सीमारेषा अधिक ठळक करण्याच्या उद्देशाने एक कुंपणही तयार करून घेतलं होतं. त्याच्या देखभालीवर भारताचा बराच पैसा खर्च होत असतो. दरवर्षी तिथल्या प्रचंड हिमवर्षावामुळे ते कुंपण वारंवार खराब होत राहतं. त्या कुंपणाच्या अशा तुटक्या जागांचा गैरफायदा घेऊन भारतात घुसणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचे सीमारेषेवरचे सैनिक मदत करतात. कुंपण असलेल्या त्या भागातच काही जागा नैसर्गिक अडथळ्यांमुळे कुंपण न घालता तशाच सोडाव्या लागल्या आहेत. आणि अशा जागाही पाकिस्तानी घुसखोरांसाठी भारतात घुसण्याच्या दृष्टीने एक सुलभ पर्याय ठरतो. अशीच एक जागा 26 मे या दिवशी दहशतवाद्यांच्या त्या गटाला सापडली. त्या परिसराची भौगोलिक रचना असेल त्याप्रमाणे LOC आणि हे कुंपण यांच्या मधल्या जागेचं अंतर 50 मीटरपासून 2 किलोमीटरपर्यंत बदलत राहतं. हे दहशतवादी होते त्या भागात ते अंतर 2 किलोमीटर होतं. आग्नेय दिशेपासून नैऋत्येपर्यंतच्या लांबलचक अंतरावर पसरलेल्या मजबूत पर्वतरांगा पार करत लपतछपत अगदी सूर्योदयालाच हे घुसखोर भारतीय हद्दीत छुपा प्रवेश करण्याच्या बेताने पुढे सरकत होते. त्याचवेळी 35 राष्ट्रीय रायफल्स बटालियनच्या एका पहारेकऱ्याला म्हणजे सेंट्रीला डोळ्यांच्या कोपऱ्यातून काहीतरी हालचाल दिसली. या बटालियनमध्ये लष्कराच्या आसाम रेजिमेंट्सचे सैनिक बऱ्याच जास्त प्रमाणावर आहेत. या सेंट्रीने त्या दिशेने नजर टाकली तर तिथे त्याला काहीच दिसेना. त्याला क्षणभर वाटलं की या निर्जन, निशब्द बर्फाळ भागात बरेचदा आपल्याला भास होतात तसाच हाही एक भासच तर नसेल. त्यांनी मग विचार केला
की तिथे एखादा प्राणी असावा. बर्फाळ भागातले चित्ते किंवा अस्वल तिकडे अनेकदा फिरत असतात हे त्याला माहीत होतं. पण ह्यापेक्षाही काहीतरी अधिक मोठं त्या ठिकाणी असावं असं त्याला मनातून वाटत होतं. कुणीतरी अधिक चतुर आणि कल्पनेपलीकडे धोकेबाज तिथे होतं. याची शिपाई J.N. बैटे याला चाहूल लागली होती. 20-25 वर्ष वयाचा हा शिपाई त्या पर्वतरांगांच्या माथ्यावर असलेल्या त्याच्या मीरा पोस्टमधून बाहेर पडला. जिथे हालचाल जाणवली होती त्या ठिकाणाच्या अगदी जवळ जाऊन शहानिशा करायची होती त्याला. कारण घुसखोरीचा काळ आता जवळ येत होता आणि कोणतीही गोष्टीचे नुसते अंदाज बांधत राहणं धोक्याचं ठरू शकलं असतं. बर्फाळ वाऱ्याचा एक सपकारा त्याच्या चेहऱ्यावर बसला, पण तरीही आसाम रेजिमेंटचा हा सैनिक बर्फातून पुढे चालतच राहिला. त्याची नजर पोचत होती तिथपर्यंतच्या भागात त्याला जी हालचाल दिसली होती ती नेमकी कशाची होती हे जाणून घेणं त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. कारण जर खरंच दखल घेण्याजोगं तिथे काही असलं तर ती लगेचच घेणं गरजेचं होतं. बैटेची बोटं त्याच्या AK-47वर होती आणि त्याच्या कानात त्याच्या कंपनी कमांडरचे शब्द गुंजत होते. कधीही बेसावध राहू नका, अगदी एका क्षणापुरते सुद्धा. जीवन आणि मृत्यू यांच्यात फक्त क्षणार्धाचा फरक असतो. आणि हे तत्त्व प्रत्येक सैनिकाने जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असताना कायम पाळलं होतं. कुठल्याही सैनिकांची अंतःप्रेरणा फारच क्वचित चुकीची असते. बैटे त्याच्या ठाण्यापासून जेमतेम 30 मीटर पुढे गेला आणि त्याला तिथल्या त्या स्वच्छ बर्फात पावलांच्या काही खुणा दिसल्या. त्याच क्षणी त्याच्या हेही लक्षात आलं की आज आसामच्या 4थ्या बटालियनच्या सैनिकांना म्हणजे 4 आसामला त्यांच्या नाश्त्यावर पाणी सोडावं लागणार होतं. 1941मध्ये दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात उदयाला आलेल्या आसाम रेजिमेंटमध्ये नैऋत्येच्या 7 राज्यांमधून सैनिकांची भरती केली जाते आणि ही निर्भय शूर माणसं पहाडी भागांमध्ये काम करण्याच्या दृष्टीने अगदी योग्य ठरतात. मेजर सोनम वांगचुक हे 4 आसामचेच एक अधिकारी आहेत आणि त्यांना महावीर चक्र हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. युद्धकाळात गाजवलेल्या शौर्यासाठी भारत सरकारतर्फे दिला जाणारा हा 2ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. 1999 सालच्या कारगिल युद्धाच्या वेळी त्यांनी 18,500 फूट उंचीवरचं बटालिक्स कॉर्बॅट या उपविभागातला कडा ताब्यात घेतला होता. त्या रेजिमेंटला मिळालेला हा सर्वोच्च सन्मान आहे आणि आता 17 वर्षानंतर या पथकाच्या लक्षात आलं की परत एकदा तशाच प्रकारच्या त्रासदायक उंचीवर घुसखोरांशी लढा द्यायची वेळ पुन्हा त्यांच्यावर आलेली आहे. मूळचा मणिपूरचा असलेला बैटे आपल्या बघण्यात काहीही चूक झाली नव्हती असा विचार करत त्याच्या ठाण्यात परतला आणि त्याने ताबडतोब सगळ्यांना काही घुसखोर आसपासच्या परिसरात आलेले होते असं सांगून सावध केलं. त्यानंतर काही क्षणातच रेडिओ ऑपरेटरने एका कंपनीचे कमांडर मेजर के अमीरथराज यांना संदेश पाठवला. मेजर राज हे शमशाबारीच्या त्या पट्ट्यातल्या सगळ्या कारवायांचे सूत्रधार होते. मेजर राज यांनी त्यांच्या गरम वाफाळलेल्या चहाचा जेमतेम पहिला घोट घेतला होता. दिवसभरात त्यांच्या पोटात तो तेवढा घोटच फक्त राहणार होता. रेडिओ मेसेजने हे सुचवलं होतं की आता कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटणार होतं. कुपवाड्याच्या सुंदर परंतु अत्यंत धोकादायक अशा नौगाम विभागातली ती त्या सीझनची पहिलीच लढाई असणार होती. त्यानंतर नेहमीच्या सगळ्या गोष्टी पार पडल्या. लष्कराच्या LOC जवळची ठाणी ही सीमेवरच्या प्रांतांमध्ये घुसण्यासाठी दहशतवाद्यांच्या दृष्टीने हायवेज म्हणून कुप्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणी असतात. नौगाममध्ये जाऊन पोचणारा मार्ग हा त्यापैकीच एक होता. ज्या सैनिकांची इथे नेमणूक झालेली असते त्यांना इथे दिवस रात्र गस्त घालण्याचं कठीण काम करावं लागतं आणि दहशतवाद्यांना पकडण्यासाठी दबा धरून बसावंही लागतं. एक गोष्ट त्यांना सतत ध्यानात ठेवावी लागते की तिथल्या डोंगरांचा
कुठलाही भाग अगदी काही मिनिटांसाठी सुद्धा पाहऱ्याशिवाय राहता कामा नये. पर्वतरांगांच्या बाजूची 4 ठाणी आणि खालच्या बर्फाच्छादित उतारावरची 3 ठाणी अशा सर्व ठिकाणी दहशतवाद्यांच्या घुसखोरीची बातमी देऊन त्या सगळ्यांना सावध केलं गेलं आणि त्या ठाण्यांभोवतीची सुरक्षा अधिक कडक करण्याचे आदेशही दिले गेले. आता ह्यापुढे काय होतंय, खरंच काहीतरी मोठं होणार आहे का, हे आपण उद्याच्या भागात बघूया मंडळी. तोपर्यंत बाय बाय.